मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघता तो रोखतो. अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. आचारसंहिता कालपासून म्हणजे 15 तारखेपासून जाहीर झालेली आहे. 20 नोव्हेंबरला दिवाळी झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला आपण केलेल्या मतदानाचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या हाती येईल. अपेक्षा अशी आहे की ज्या पद्धतीने या असंवैधानिक सरकारने कारभार केलाय गेल्या 2-2.25 वर्षातला हा कारभार आणि ज्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे महाराष्ट्रामध्ये वाजलेत, म्हणजे एका बाजूला रोजगारांच्या बाबत बोंब आहे, दुसऱ्या बाजूला शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अतिशय वाईट अशी अवस्था आहे, तिसऱ्या बाजूला नोकरदार खुश नाहीत, चौथ्या बाजूला इतर जे पगारी लोक आहेत की ज्यांच्या पेन्शनचे प्रश्न, जुन्या पेन्शनचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच पद्धतीने कायम आहे. आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने संविधानाचे शकल करू पाहते, अधूनमधून त्यांचे सगळे जे नेते असतात हे नेते अधूनमधून असं स्टेटमेंट करतात, संभाजी भिडे असतील, इतर काही लोक असतील की ते अधूनमधून खडा फेकण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा या पद्धतीची चर्चा देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू होते. या सगळ्या चर्चेमधून एकंदरीत त्यांना आपल्या बाजूनी किती मतदार आहे, आपल्या बाजूनी कोणता समाज घटक, किती समूह येतात याचा एक अदमास त्यांना येतो. या पद्धतीचे धंदे करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत ते अतिशय सराईत आहेत, वाकबगार आहेत, हे आपल्याला गेली अनेक वर्ष दिसून आलेलं आहे. आता महाराष्ट्राची प्रत्यक्षात काय स्थिती आहे? पूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वी आपल्याला असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये केवळ महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती या दोन मोठ्या बलाढ्य आघाड्यांमध्येच लढत होईल. पण मित्रांनो, सध्याची परिस्थिती तशी नाहीये. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही लढत आहेच, परंतु यांच्यामध्ये मतविभाजनाचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी फार वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसं पेरलेली आहेत. आपण कल्पनाही करू शकत नाही की कोणता घटक कोणत्या कशासाठी कोणाचं मतविभाजन करेल आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे कोणाला होईल. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या या रिंगणात, या मैदानामध्ये 5 ते 6 वेगवेगळे घटक राहणार आहेत. महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, हे आपल्याला माहित आहे, परंतु तिसरी आघाडी पुन्हा निर्माण झालेली, ज्याच्यामध्ये संभाजीराजे आहेत, राजू शेट्टी आहेत, बच्चू कडू आहे, शेतकरी संघटना आहे, असे एक 5-6 पक्ष मिळून एक तिसरी आघाडी तयार झालेली. आणि नेहमी मतांची विभागणी करण्यासाठी जे प्रसिद्ध आहे ते वंचित बहुजन आघाडी ही सुद्धा 288 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे. म्हणजे महायुती झाली, महाविकास आघाडी झाली, त्याच्यानंतर तिसरी आघाडी झाली, आंबेडकरांची एक चौथा पक्ष झाला, 5वा पक्ष पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणजे राज ठाकरेंचा आहे. राज ठाकरेंचं महायुती किंवा महाविकास आघाडी कोणत्याही पक्षासोबत, कोणत्याही आघाडीसोबत जोडलेलं नाही, त्याच्यामुळे ते जवळपास 200 ते 225 जागा महाराष्ट्रात स्वतंत्रपणे उभ्या करणार आहेत. अर्थात ते त्याचा मतविभाजनाचा फटका पुढे कोणाला बसले आपण पाहू नंतर, पण सध्याच्या घडीला ते तिसरी आघाडी नंतर ही यांचा चौथा पक्ष आहे. आंबेडकरांचा 5वा पक्ष झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा इतर जे पक्ष आहेत की जे राहिलेले पक्ष आहेत, म्हणजे MIM असेल, जे महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये सामील नाहीत, असे सध्याच्या घडीला एक 6 पक्ष रिंगणात राहणार आहे. आणि अशा वेळी तुमची आमची सगळ्यांची अशी संभ्रमाची एक अवस्था होऊ शकते, कारण की
त्या मतदारसंघामध्ये प्रबळ असणारे, पॉवरफुल असणारे, लोकसंग्रहाच्या दृष्टीनं, पैशाच्या दृष्टीनं, आर्थिक रसद पुरवण्याच्या दृष्टीने ज्यांना ज्यांना आपापल्या पक्षात तिकीटं मिळणार नाहीत ती माणसं बंडखोरी करतील. मग अशा वेळी ते वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतील, ते तिसऱ्या आघाडीचा झेंडा हाती घेतील, कदाचित ते मनसेचे उमेदवार म्हणून तुमच्या समोर येतील. थोडेफार मुस्लिम मतांचा गठ्ठा जिथे असेल तिथे ते MIMचे उमेदवार म्हणून समोर येतील. हे सगळे घटक आपल्या समोर येऊन मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी मित्रो, आता आपली एक भारतीय नागरिक म्हणून, एक सामान्य मतदार म्हणून, ज्या मतदाराच्या बळावर ही लोकशाही अधिक मजबूत होणार आहे, अशा वेळी आपल्या सामान्य मतदारांमधल्या एक विवेक शक्तीची मोठी परीक्षा या निमित्ताने होणार. मैदानात कदाचित आपला जवळचा कोणीतरी भाऊ, आप्त, स्वकीय, नातेवाईक, कोणी वंचितकडून उभा असेल, कोणी MIM कडून उभा असेल, कोणी मनसेकडून असेल, कोणी तिसऱ्या आघाडीचा उमेदवार असेल. अशा वेळी आपल्या मतांची प्रचंड मोठी फाटाफूट ही पुन्हा एकदा, जे इतकी वर्ष आपण जो संघर्ष केला, लिबरल माणसांनी संघर्ष केला, निर्भय बनूच्या बॅनरखाली आपण संघर्ष केला, महाराष्ट्र बचाव, संविधान बचावच्या नावाखाली बॅनरखाली आपण संघर्ष केला, हा संघर्ष पुन्हा पोरका होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर. म्हणून एक खुणगाठ आपण सध्या सगळ्यांनी मनाशी बांधून घेतली पाहिजे की कितीही पक्ष, कितीही आघाड्या या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मैदानात असतील, रणांगणात असतील, तरी मला मात्र महायुतीला पराभूत करणारा जो काही महत्वाचा घटक असेल तो महाविकास आघाडी आहे. आणि महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना आपल्याला मत कसं देता येईल याची आतापासून मनाशी खूप खुणगाठ बांधून ठेवा. कारण लक्षात घ्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढतीमध्ये तुमची मतं जर तिसऱ्या आघाडीला, वंचित बहुजन आघाडीला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, MIMला किंवा इतर कोणत्या याला गेलं तर त्याचा अंतिमतः फायदा सरकार बनवताना जी खरीद फरोख्त मोठ्या प्रमाणावर होणार आहे, आमदारांची खरेदी विक्री, त्याच्यामध्ये सराईत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला, महायुतीला त्याचा अंतिमतः फायदा होतो. आपल्यासमोर भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधली, गोवा वगैरे, कर्नाटक इथले सगळे उदाहरणं आहेत, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, याची उदाहरण आहे की बहुमतासाठी कमी आकडा असताना सुद्धा जोडतोड करून, खरेदी विक्री करून भारतीय जनता पार्टी येन केन प्रकारेनं सत्तेवर कशी बसते. कारण त्यांना माहित आहे की एकदा सत्ता हातात आली तर काहीही करता येतं, कोणत्याही घटकांच्या मानेवर आपल्याला आपल्या सत्तेची तलवार ठेवता येते, याची उत्तम जाणीव त्यांना आहे. त्याच्यामुळे पुन्हा महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये असं होऊ नये याची काळजी तुम्हा आम्हाला एक जागरूक मतदार म्हणून सगळ्यांना घ्यायची आहे. आणि ती आपण सर्व घ्याल. आता याची सुरुवात झालेली आहे. 29-30 ऑक्टोबरला कदाचित फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. खरी स्पर्धा, खरं महाराष्ट्राचं चित्र 30 ऑक्टोबर नंतर आपल्याला क्लिअर होईल. परंतु एक मनोभूमिका आतापासून तुम्हा आम्हाला तयार करावी लागेल. आणि ती एकदा मनोभूमिका तयार झाली तरच मोठ्या हिमतीनं या राजकीय लढाईत आपल्याला एक सामान्य मतदार म्हणून, एक जागरूक पहारेदार या लोकशाहीचा म्हणून आपल्याला भूमिका वठवता येईल. त्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. मित्रो, आता पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा. नमस्कार.